2 दिवस सलग जो पाऊस पडला त्याची परिस्थिती फार गंभीर झाली पुणे शहरामध्ये। कालही जास्त प्रमाणात पाऊस पडलेला आहे। एका ठिकाणी झाड पडल्यामुळे एक आजी दगावल्या, काही ठिकाणी पाणी पण साचलं, काही लोकांच्या घरात पाणी गेलं, अशा घटना घडल्या। त्यातला मेजर इश्यू होता तो म्हणजे स्टॉर्म वॉटर लाईन्स, ड्रेनेज लाईन्स, ओढे नाले स्वच्छ करण्याचा विषय आणि झाडांचा छाटणी करायचा विषय होता। धोकादायक फांद्याची छाटणी झाली पाहिजे। तर स्टॉर्म वॉटर लाईन्सचे टेंडर्स, क्लिनिंगचे टेंडर्स लागले गेलेत। काही ठिकाणी L1 फायनल आहेत। एक फक्त झोन 5 मध्ये 3 टेंडर्स ओपन व्हायचे आहेत। कामाला सुरुवात प्रत्यक्ष केली होती। स्टॉर्म वॉटर लाईन्स आणि ड्रेनेज लाईन्स क्लीन करण्याची कामाला सुरुवात झाली होती। पण काल ज्या प्रमाणात पाऊस आला तेव्हा असं लक्षात आलं की आपल्याकडची पावसाचं पाणी वाहून नेण्याची क्षमता जी आहे ती कमी आहे आणि आता जे नवीन नॉर्म्स आले आहेत त्याप्रमाणे ही क्षमता वाढवली गेली पाहिजे। जास्त मोठ्या व्यासाची ड्रेनेज लाईन्स आणि पावसाळी गटारं केली पाहिजेत। त्या उद्देशाने आपल्याकडे काम सुरू आहे। राहिला विषय ट्री कटिंगचा, तर ट्री कटिंग हे वर्षभर करण्याची ऍक्टिव्हिटी आहे। फक्त पावसाळा आला म्हणून झाडांची छाटणी करणे हे योग्य नाही, अशा सूचना मी दिलेल्या आहेत। त्याप्रमाणे त्याचा सर्व्हे होईल। धोकादायक ज्या झाडं आहेत ते कापले जातील, झाडांची उंची कमी केली जाईल। त्यासाठी आम्ही मॅनपॉवर सुद्धा वाढवून देऊ, बजेटची तशी तरतूद करू आणि त्या पद्धतीने कामाला सुरुवात होईल। बाकी आता आपण आपल्याकडनं काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो। महत्त्वाचा निर्णय असे काय झालेले आहेत? कालच्या बैठकीतनं काय, म्हणजे कालच्या घटनेतनं काय आढावा घेतला? किती ठिकाणी कोण पाणी तुंबलं गेलं, किती यंत्रणा आपली कामाला लागली होती, तर काही आपल्याकडे काही प्रशिक्षण? आता आपल्याकडनं असं कळवलं गेलं होतं की त्याचे पंचनामे झाले पाहिजेत। पंचनामे झाल्यानंतर शासनाकडनं भरपाई किती मिळणार आहे ते एक आढावा घेऊ आम्ही। शासनाकडनं मिळत नसेल तर मग महानगरपालिकेकडनं आपण त्याची नुकसान भरपाई नक्कीच देऊ। काल महिला दगावली त्या तुम्हाला काही नुकसान भरपाई देणार आहोत। मी तसं निवेदन ठेवायला सांगितलेलं आहे। अधिकाऱ्यांकडनं ते निवेदन पुढे येईल आणि आपण त्यांना नुकसान भरपाई देऊ। काल तुम्ही स्वतः अनेक ठिकाणी भेटलात ताई, काय लोकांचं म्हणणं होतं? पर्वती, कात्रज, सिंहगड परिसर या सगळ्या रस्त्यात जिथं पाणी साचतं तिथं अक्षरशः कमरेएवढं पाणी लोकांच्या घरात गेलं होतं। ही चूक आज नाहीये, वर्षानुवर्ष अशा गोष्टी होत आहेत। लोकांच्या लाईट काल 24 तास झाले लोकांना लाईट नाहीयेत। अक्षरशः एका पर्वतीच्या घरात तर मुलगी घरात असताना अख्खं छत कोसळलंय झाड पडून। काय आता यावरती एक सक्षम यंत्रणा उभी करावी लागणार आहे, कारण एकता नगर आणि बाकी सगळे उदाहरणं आपल्या समोर आहेत। सक्षम यंत्रणा उभी करावी लागेल आणि ती आता कालच्या पावसामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की महानगरपालिकेचे सगळे कर्मचारी रस्त्यावर उतरून काम करत होते। परंतु आता वातावरण बदल जो घडतो आहे, पावसाळा हा अनिश्चित झालेला आहे आणि किती प्रमाणात पाऊस पडतोय, पूर्वीपेक्षा जास्त पाऊस पडतोय हेही कालच्या पावसामुळे लक्षात आलं। मी मगाशी म्हणाले तसं आहे की CPHचे नॉर्म्स आहेत की आता आपल्याला 113 mm/h ह्या हिशोबाने आपल्याकडचे पावसाचं पाणी वाहून नेण्याची जे सिस्टीम आहे ती त्याची क्षमता वाढवली गेली पाहिजे। मोठ्या व्यासाचे ड्रेनेज लाईन्स केले पाहिजेत। त्याप्रमाणे आपला मास्टर प्लॅन जो आहे तो अपडेट केला पाहिजे, अपग्रेड केला पाहिजे। नवीन जे स्टॉर्म वॉटर लाईन्स जे आपण घालणार आहोत त्या मोठ्या व्यासाच्या घातल्या गेल्या पाहिजेत। जुनं पुणे जे आहे म्हणजे आधीचं शहर, तिथले जे स्टॉर्म वॉटर लाईन्स आहेत त्याचं क्षमता कमी आहे, ती वाढवण्याचा प्रस्ताव मी आयुक्तांना सांगितलं की आपण त्या उद्देशाने काम करून त्याचे प्रस्ताव आपण पुढे ठेवूया आणि बजेटची तरतूद करून आपण त्याच्यामध्ये काम करण्याची आवश्यकता आहे। पण हे लगेच होण्यासारखं नाहीये, तुम्ही आता सिच्युएशन देताय सांगताय ते लगेच होण्यासारखं नाही, त्याला बराच कालावधी जाणार आहे। त्यामुळे त्याच्या अगोदर असा प्रकारचा पाऊस पडला तरी अशी स्थिती होणारच आहे। नाही, ए कॅटेगरीमध्ये असे काही स्पॉट्स आहेत, जसे 270 स्पॉट्स आहेत 5 झोनचे, जिथे तातडीने काम करण्याची आवश्यकता आहे। त्यातले 120 साईट्स आपण अशा आयडेंटिफाय केले जे अगदी लगेच म्हणजे सोमवारपासून काम सुरू करून पावसाळ्यापूर्वी पाण्याचा निचरा होईल अशा काम होऊ शकतं। आम्ही असे आता आदेश दिलेत की आपण लगेच सोमवारपासून अशी कामं सुरुवात करायची आहे। काही झाडपडीच्या घटना झाल्या, झाडपडीची तोडीची महापालिकेतून करण्यात येते, त्याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केलं जातं, कारण बऱ्याच ठिकाणी त्यांचं अर्ज दिले जातात मात्र तोडलेच जात नाही झाडं, बऱ्याचशा प्रोसेस करावं लागतात त्याला।
तर त्याच्यामुळे मोठं नुकसान झाले गाड्यांचं असेल किंवा जे डेथ झाली महिलेची तेही त्याचमुळे झाली. मेंढ्याच्यामध्ये झाड तुझं अर्ज केल्यानंतर अडवणूक करायचं प्रमाण खूप आहे. ठराविक ठिकाणाकडनं झाडं तोडून घेतली पाहिजे अशी अट आहे. तर हे लोकांच्या त्याच्यामध्ये अडवणूक असं आहे की जे धोकादायक आहे ह्याच्या संदर्भात काय सूचना काही चर्चा झाली का? याच्या संदर्भात चर्चा झाली. आम्ही असे आदेश दिले आहेत की असे कुठला अर्ज आल्यानंतर 48 तासाच्या आतमध्ये परवानगी दिली गेली पाहिजे आणि झाडांची छाटणी सुद्धा झाली पाहिजे. आणि एजन्सीज जे आहे असं काही म्हणणं नाहीये की महानगरपालिकेने सुचवलेल्या एजन्सीजकडनंच काम करून घ्यायचं आहे. नागरिकांनी आपापल्या स्तरावरती लोक आणून काम करून घेतले तरी कोणाची काही हरकत नसणार आहे. कसं चालेल ते? आता कालच्या घटनेवरनं तुम्ही पर्यावरणाच्या बाजूकडे पण पाहत नाही. कित्येक तरी त्याला नॉर्म्स आहेत, कोर्टात केसेस आहेत. नाही, आपण जेव्हा परवानगी देतो झाडांच्या छाटणीची त्यावेळेला हे बघूनच परवानगी दिली जाते. सगळे नॉर्म्स पडताळूनच परवानगी दिली जाते. असं वेग तर परवानगी कुठलीच दिली जात नाही. एक झाड जर बेल काढायचं असेल नागरिकांना तर 15 ते 20 हजार रुपये मॅडम खर्च आहे त्या गोष्टीला. तर हा खर्च नागरिकांनी का बेल त्याच्या करायचा? व्यतिरिक्त पालिकेमध्ये जर एखाद्याने तक्रार केली पुणेकरांनी की बाबा ही धोकादायक झाड आहे, थोडंसं छाटणीची गरज आहे, तर त्या व्यक्तीकडून पैसे मागितले जातात. म्हणजे यांच्याकडून सुद्धा पैसे मागितले गेलेत 9,000 रुपये, त्याशिवाय येऊ शकत नाही. जर म्हणजे असं काय आहे का नागरिकांनी पैसे द्यायचे त्याच्यानंतरच होणार आहे? पैशांची मागणी पुणे महानगरपालिकेकडनं होत नाही. एजन्सीजकडनं होत असेल तर त्याची आम्ही दखल घेऊ. परंतु एक विषय असा आहे की आता पावसाळ्यापूर्वी जेवढे धोकादायक फांद्या आहेत त्या आपल्याला सुमोटो काम केलं पाहिजे, फांद्या छाटून घेतल्या पाहिजेत. नक्की हे तर आहेच की आपल्याला त्याचे नॉर्म्स पाहून परवानगी घेऊनच करावं लागेल. परंतु आता तातडीने काय करायचं तर कुठल्या खासगी मिळकतीतले झाडं कुठली आहेत आणि सार्वजनिक रस्त्यावरची झाडं कुठली आहेत असं दोन्ही वेगवेगळे न करता ज्या धोकादायक फांद्या आहेत, जी झाडं धोकादायक आहेत त्याची छाटणी करणे, ते तोडणे, काही लेवल त्याची उंची कमी करणे हे तातडीने करण्याची आवश्यकता आहे. असंच आता आम्ही बैठकीत आणि सांगितलं. 270 स्पॉट्स तुम्ही सांगताय 227 सॉरी आणि 121 ठिकाणी सोमवारपासून काम सुरू करू असं तुम्ही सांगितलं. आयएमडीचा जर माहिती बघितली तर पुण्यात पाऊस होईल हे 3 दिवस आधी आयएमडीनं सांगितलं होतं. ही बैठक 3 दिवसापूर्वी झाली असती तर पुणेकरांचं नुकसान टाळता आलं असतं का? किंवा कालच्या बाईचा जीव वाचू शकला असता का आपण? कारण जर 227 स्पॉट्स माहित होते तर तिथं आधीच काम केलं असतं तर या सगळ्यातून सुटका झाली असती का पुणेकरांची? जेव्हा असे कुठले अलर्ट्स येतात हवामान खात्याकडनं तेव्हाच अशा बैठका होतात असं नाहीये. डिझास्टर मॅनेजमेंटची बैठक या आधी 3 वेळा केली गेली आहे पालिकेमध्ये. त्या मीटिंगला मी स्वतः होते. आयुक्तांनी स्वतःच्या लेवलला स्वतःच्या ऑफिसमध्ये अशा बैठका घेतल्या होत्या आणि काम करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे आपण फक्त रेड अलर्ट किंवा येलो अलर्ट आल्यानंतरच बैठक घेतो आणि कामाला सुरुवात करतो असं होत नाही. काम करायची आहे योग्य तर जबाबदारी कोणाला तर निश्चित व्हायला पाहिजे ना. कारण की रस्ते झाडे जात नाही, तो कचरा चेंबरवर येतो, माती उचलली जात नाही रस्त्यावरची, त्याच्यामुळे पाणी तुंबतं. म्हणजे पाऊस जास्त आहे पण प्रशासन काम करत नसल्यावर 50% जास्त पाणी त्याच्यावर तुंबतं. त्याच्यावर कोणाची तरी जबाबदारी निश्चित पाहिजे. याच्या संदर्भात काय आहे? कालचा पाऊस आपल्या कालचा पाऊस दुपारनंतर झालाय, वादळी पाऊस. अनेक फक्त आपण कांद्यावर होतो, बऱ्याच लोकांच्या घरातले कपडे वगैरे ते पण रस्त्यावर आलेले कागद वगैरे. काल शिवाजी रोडनी मी जातो, मोठे मोठे कागद वगैरे ह्या गोष्टी ह्या पण उडून राहिल्या. तर आपण प्रिकॉशनरी मेजर म्हणून नागरिकांना छतावर आता ते घेऊ किंवा हे उडणारे पत्रे असतील ते पण दुरुस्त करून घेतो. रस्ते झाडले जात नाही हे तर मात्र वस्तुस्थिती आहे शहरातली. माती वाहनामध्ये माती महिने उचलली जात नाही. ती माती त्या चेंबरमध्ये झाडणारे लोक चेंबरमध्ये माती टाकतात. ते याच्यावर कोणाचं तरी कंट्रोल पाहिजे. शेती काढल्याचं पाहिजे, साहेब करता पाहिजे, कोणाचं तरी कंट्रोल पाहिजे. काहीच कंट्रोल नाही आहे आयुक्त आपण आयुक्त सर आपण आता तुम्ही सांगितलं प्रशासन तुम्हाला माहिती दिली 113 मिलीमीटरच्या आपल्या वाहिन्या हव्यात. 2-3 वर्षापूर्वी जेव्हा बालगंधर्व कर्वे रस्ता मेट्रोच्या कामामुळे कोथरूड कचरा डेपो इथं पाणी साठलं होतं, त्याच्यानंतर आपल्या प्रशासनाने तातडीने कामं केली. बालगंधर्व रस्त्यावरती ड्रेनेजची साईज वाढवायला, ड्रेनेज लाईनची साईज वाढवायला जवळपास 4.5 कोटी खर्च केले. पावलकर साहेबच होते त्यावेळी, गोदारे साहेब होते आणि 2च वर्ष झाले 4.5 कोटी खर्च करून. त्याच्यानंतर असं सांगितलं की तिथं पूर येणार नाही. काल गुडगावर पाणी होतं, सेम कंडिशन कर्वे रस्त्याला होती, तिथंही मोठ्या आकाराच्या ड्रेनेज लाईन टाकल्या, म्हणजे पावसाळी वाहिनी टाकल्या, चेंबरची संख्या वाढवली, तातडीने काम केलं, रस्ते वगैरे बंद करून आपण खोदाई करून. परत तिथंही पाणी वाढलं. कोथरूड कचरा डेपोच्या तिथं जवळपास 3 ते 4 महिने काम चालू होतं मोठी लाईन टाकायची. तिथंही केलं. तिथं आधी सांगितलं चेंबरच नाहीये, 10 चेंबर होते त्याचे जवळपास 30-40 केले, तरी काल तिथं पाणी साचलं.
पण पण हे चेंबर करतात, हे सगळं करतात, पण याची स्वच्छता का झाली नाही पावसाळ्यापूर्वी? एप्रिल महिना आलेला आहे तरी अजूनही 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या निवेदनाची कामं सुरू झाली नाही. आणि झाले असतील तर प्रशासनाने सांगावं, इथं आम्ही काम केलं, तिथं आम्ही काम केलं. कुठलाही आपला असं सांगावं. ठीक आहे. बेसिकली मी थोडा सांगतो आपल्याला. आपण जर पाहिलं तर प्रत्येक वर्षी एप्रिल आणि मे मध्ये पावसाळ्यापूर्वीचा जो काही तयारी आपण करत असतो. हा पाऊस बेसिकली कालचा पाऊस जर तुम्ही पाहिला तर 1 से 4 मिलीमीटर पाऊस 1 तासच्या पिरियडमध्ये. आपल्याला माहितीसाठी सांगतो की 20 स्क्वेअर किलोमीटरच्या एरियामध्ये 1 तासमध्ये जर 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला तर त्याला आपण म्हणतो क्लाउड बस्ट. आपल्या इथे 2 ठिकाणी क्लाउड बस्ट झाला होता. मी मान्य करतो अक्षरशः की महापालिका प्रशासनमध्ये दैनंदिन काही ठिकाणी दुर्लक्ष पण होत असतात, पण याचा अर्थ असा नाही की लोक काम करत नाही. आपल्याला एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवायला पाहिजे की शहराची जो संख्या जो आपला शहराचा जो व्याप आहे, आज पुणे महापालिका ऑलमोस्ट जे आहे 2021 पासून संख्या डबल झालेली आहे. आमचे कर्मचारीची संख्या 30% कमी झालेली आहे. एकही डिपार्टमेंट असा नाही आहे ज्या ठिकाणी 60% पेक्षा जास्त लोक कामावर आहेत. तुम्ही जर पाहिला तर काल सुद्धा 3 वाजेपर्यंत इव्हन एडिशनल कमिशनरचे सगळे अधिकारी रोडवरच होते. प्रॉब्लेम कसा आहे की काही ठिकाणी स्ट्रॅटेजिक मिस्टेक होतात. आणि स्ट्रॅटेजिक मिस्टेक म्हणजे कसं आहे की जो काम थोडासा पूर्वी करायला पाहिजे थोडासा लेट होतात, किंवा आपण ज्या पद्धतीने काही गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे ते लक्ष कधी जात नाही. पण त्यासाठी आमची बैठक सुरू आहे. आता कसं आहे की आज जो आपण काही मीटिंग्स घेतल्या आहे त्याच्यामध्ये बरेच काही गोष्टी लक्षात आला. 227 स्पॉट्समध्ये बेसिकली 3 कॅटेगरी आपण केलेलं आहे. कॅटेगरी ए मध्ये असं आहे की काही ठिकाणी 1 से 20 असे ठिकाण आहे ज्या ठिकाणी काही फिजिकल वर्क म्हणजे पावसाळी चॅम्बर जे आहे थोडासा मोठा करणे, पावसाळी लाईन मोठा करणे, किंवा असं काही स्ट्रॅटेजिक इंटरव्हेन्शन आहे, रोडचे काही इश्यूज आहे, काही थोडंसं अलाइनमेंटचं काम आहे. हे सगळे फिजिकल वर्क आहे. आणि ते एनडीएमएचा जो काही हेड आहे त्याच्यामध्ये 22 ठिकाणी ऑलरेडी काम सुरू आहे. आता 58 ठिकाणी जे आहे ते काम कम्प्लीट पण झालेलं आहे. आणि बाकी जे आहे आपल्याला सोमवारपासून हे सगळे काम आपल्याला करायचं आहे. म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये. आता एक उदाहरण सांगतो की हे जे आपल्याला 227 स्पॉट्स आहे त्याच्यामध्ये 58 स्पॉट्स असा आहे की तिथे पाणी जे आहे मला वाटतं की 15-20 मिनिटात 10 मिनिटात पाणी निघून गेलं. दिस इज अ सक्सेस स्टोरी. पण नक्कीच आहे की 227 पैकी 58 ठिकाणी आम्हाला यश आला, बाकी ठिकाणी नाही, कारण तिथे काम सुरू आहे किंवा काम सुरू होणे बाकी आहे. मी आपल्याला अतिशय खात्रीपणे सांगतो की हे सगळे 227 मध्ये 1 से 20 ज्या ठिकाणी भौतिक काम जरुरी आहे ते जून पूर्वी आम्ही 100% करणार आहोत आणि मंगळवारपासून सगळे काम सुरू होईल. मी आता ठीक आहे आम्हाला ते पाऊस खूप जास्त झाला, पण कधी काय असतं ना की आपदा जर आपला याचं नावच आहे आपदा प्रबंधन, म्हणजे आपल्यासमोर हे इतका मोठा प्रॉब्लेम झाला म्हणून आम्ही हे सगळे करतो. एक उलट आमच्या शहरात एक हे झालं म्हणजे डायग्नोसिस झालं आणि हे 227 स्पॉट्स एकदम समोर आले की या ठिकाणी प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम आहे की काही ठिकाणी खूप जुने स्पॉट्स आहेत, म्हणजे वर्षानुवर्ष 10 वर्षपासून सुद्धा काही केलं तरी ते पाणी येतात. हे सगळे आम्ही 227 मध्ये घेतलेलं आहे आणि तिथे काही स्ट्रॅटेजिक इंटरव्हेन्शन आम्हाला करायचं आहे. तर मी एवढे सांगतो. बाकी जे आहे त्याच्यामध्ये 9+49 असे आहे स्पॉट्स ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने थोडासा चांगला काम झालेला नाहीये. म्हणजे चॅम्बर आहे फक्त चॅम्बरमध्ये प्लास्टिक वगैरे गेला किंवा साफसफाईचे कमी आहे. तर ते प्रत्येक कामासाठी नोडल ऑफिसरची नियुक्ती आम्ही केलेली आहे. म्हणजे आपल्याला 1 से 20 स्पॉटसाठी सिटी इंजिनियर राहतील. बाकी जे 9+49 स्पॉटसाठी आपले संतोष वरुले आहे ते डेप्टी कमिशनर ही विल वर्क. तसेच आपले सगळे अधिकाऱ्यांवर जबाबदारी दिलेला आहे. तुम्ही ट्री कटिंगचं सांगितलं. ट्री कटिंगमध्ये आम्ही डीम्ड परमिशन आता देतोय. म्हणजे विदिन 24 आवर्स एव्हरीवन विल बी गिव्हन डीम्ड परमिशन. आपल्याला काही झाड छाटण्यासाठी काही इश्यूज नाही आहे. दुसरा आहे की जो काही ट्रिमिंगचा जो प्रश्न आहे आपण असं करतो की थोडासा धोरणात्मक चूक आहे की प्रत्येक वॉर्डला 10 लाख रुपये, म्हणजे काही वॉर्डमध्ये जास्त लागू शकते काही वॉर्डमध्ये कमी, कारण झाडांची संख्या प्रत्येक वॉर्डमध्ये समान नाही. तर आज आपण असा निर्णय घेतला की प्रत्येक वॉर्डनी त्यांच्याकडे गरजप्रमाणे त्यांनी काम करावं. त्यांनी 2 टेंडर करावा, 3 टेंडर करावा किंवा त्यांना किती पैसे लागतात ते सगळे आजच्या मीटिंगमध्ये हा एक निर्णय झालेला आहे. ज्या माणसाच्या बाबतीत आपण विचारला की थोडा एक लेडी आहे त्यांचा डेथ झाला, मतलब महापालिका प्रशासनातर्फे आम्ही संवेदना व्यक्त करतो. पण आपल्याला सांगतो की हे पूर्वीपासूनच एक आम्ही असं धोरण तयार म्हणजे केला होता की ज्या केसमध्ये
महसूल विभाग तर्फे कोणी व्यक्ती पात्र असेल तर त्यासाठी 5 लाख तर आहेतच, प्लस 2 लाख महापालिकेतर्फे, जसं की मॅडमनी सांगितलं. आणि ज्या केसमध्ये तो एनडीएमए किंवा महसूल विभागामध्ये पात्र होत नाही असा प्रत्येक केसमध्ये 5 लाख रुपये महापालिकेतर्फे देण्यात येईल. तसेच महापालिकामध्ये हा प्रस्ताव आहे. महापौर मॅडम यांच्याशी हा चर्चा झालेली आहे. म्हणजे जेव्हा आपण महापौर आणि आयुक्त यांचा निर्णय होत असतात तेव्हा नक्कीच जीबी किंवा स्टँडिंगचे काही जास्त विषय नाही येणार, तो मान्यता मिळणारच. पण हाच आपल्याला स्पष्ट सांगतो की हा निर्णय आम्ही ऑलरेडी केलेला आहे. यानंतर बाकी जे काही मोठे मोठे विषय आहे की येणाऱ्या पिरियडमध्ये धोकादायी वसाहत आहे. आपल्याकडे होर्डिंगचा फार एक मोठा इश्यू आहे की होर्डिंग वगैरेमध्ये कसे ऑडिट करायचं आहे. फायर सेफ्टीसाठी किंवा आमचे जे काही यंत्रणा आहे त्याच्यावर कसं चांगल्या पद्धतीने काम करू. आरोग्य यंत्रणा, आमच्याकडे कमीत कमी 32 असे धोकादायी वाडे आहे ज्या ठिकाणी लोकांना मागच्या वर्षी आपण ट्राय केला होता पीएमसी वसाहत खाली करण्याचे, पण लोकांनी काही ऐकलं नाही. पण यावेळी कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना एप्रिल शेवटपर्यंत पीएमसी वसाहतमध्ये जे राहणारे लोक आहेत त्यांना जावंच लागेल आणि त्या ठिकाणी एकही आमच्या काही धोकादायी इमारती आम्ही मधील लोकांना राहू देणार नाही असा निर्णय आपण केलेला आहे. डिझास्टर मॅनेजमेंटचा सर्वात एक मोठा मुद्दा असा आहे की स्टेट गव्हर्नमेंटमध्ये बरेच अधिकारी, आपलं इरिगेशन डिपार्टमेंट आहे, कलेक्टर ऑफिस आहे, या लोकांसोबत पण कोऑर्डिनेशन आम्ही करतो. पुढच्या वीकमध्ये आपल्याकडे जो डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट सेलची बैठक आम्ही लावणार आहोत, त्याच्यामध्ये मी आणि महापौर मॅडम पण राहतात. आणि यानंतर जे काही कोऑर्डिनेशनची इश्यू आहे आम्ही करू. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की तुम्हाला परिणाम दिसेल. आता ठीक आहे, पाऊस जास्त झाला याच्यामुळे झाला प्रॉब्लेम, पण नक्कीच हा पण मी मान्य करायला माझी काही हरकत नाही की काही काही ठिकाणी डेब्री पडून आहे. आपला जो चॅम्बर आहे त्याच्यावर डेब्री आहे, प्लास्टिक आहे. थोडासा साफसफाईचं काम ज्या हिशोबाने नियमित पद्धतीने झालं पाहिजे ते न झाल्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम झालेला आहे. पण आता हा पण एक निर्णय झाला आहे की प्रत्येक क्षेत्रीय अधिकारी एव्हरी डे ते ऑफिसमध्ये येण्याआधी ते 2 तास फील्डमध्ये फिरतील आणि कुठे कुठे काय प्रॉब्लेम आहे ते आम्हाला रोजच्या रोज रिपोर्ट करतील आणि थोडा अजून जास्त लक्ष देण्याची गरज आहे. पण मी आपल्याला एवढे नम्रपणे सांगू इच्छितो की काही दुर्लक्षचा काही विषय नाहीये, मात्र काही स्ट्रॅटेजिक मिस्टेक होतात, काही काही ठिकाणी वेळेवर काम होत नाही. पण आमचे अधिकारी नक्कीच ते सगळे काम करतात आणि काही लोकांना काम स्वीकारपणा पण करतात. अशा लोकांवर पण आम्ही खूप कडक भूमिका घेणार आहोत. असा म्हणजे एवढे तुम्हाला थोडक्यात. काल जो पाऊस झाला त्याच्यामध्ये कुठेही अधिकारी कर्मचारी रस्त्यावर नव्हते असा आरोप होते. म्हणजे उपमहापौरांनी तो आरोप केलेला आहे. त्याचबरोबर गेले 4 वर्ष प्रशासक होतं, सगळे अधिकारी झोपा काढून पगार घेत होते. या सगळ्याची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी उपमहापौरांनी केलेली आहे. आयुक्त म्हणून म्हणजे सगळा कारभार तुमच्याकडे होता 4 वर्ष, तुमची काय प्रतिक्रिया आहे? नाही, माननीय उपमहापौर महोदयांची जी काही मागणी आहे ते